5 षटकांचा सामना असेल. दोस्ती 11 शहापूर या संघाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि आम्हाला तितक्या जागृत मराठा या संघाला क्षेत्ररक्षणासाठी चला थोडे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गोलंदाजी मार्ग करतील राजनला पाहू शकता पहिल्या षटकामध्ये. अंमल थोडा त्यांची कमी भासते. स्ट्राईक येतो बाळा. ओ फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फेकून दिला पहिल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल सोड द लाईन. 4 धावा येत आहेत पहिल्या चेंडूवरती. बाळाच्या बॅटमधून 4 येत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव पाहायला मिळते आपल्याला मैदानच्या आतमध्ये. व्हाईट +1. आता लेफ्ट मध्ये वासू यांना पाहू शकता. सूर्यकांतचा चेंडू ब्लॉकर मध्ये टाकला होता. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी आपल्याला धाव पाहायला मिळत आहेत. 2-2 क्षेत्ररक्षक येत आहेत. अनंत केने आहेत. पुन्हा एकदा सूर्यकांतचा चेंडू पाहायला मिळते. कमबॅक करताना राजनला पाहू शकता पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला. त्यानंतर व्हाईट +1 या धाव पाहिल्या. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा एक धाव पाहायला मिळाली. त्यानंतर डॉट चेंडू. पुन्हा एकदा सूर्यकांतचा फटका पाहायला बॅकफील्डवर देत असताना कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. तत्पूर्वी एका धावावरती समाधान मानावं लागते. एका धावाच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 8 धाव धावफलकावरती.
पुन्हा एकदा पण आमच्याकडे वळत असताना वाईटच्या सर्वात एक धाव मिळते. एकशे धाव येते मैदानच्या आतमध्ये. सूर्यकाचा फटका पायामध्ये फायनल खेळून काढले चेंडूला. चेंडू बेड काढून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय फलंदाज वासूच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली धावफलकावरती. एक चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतो आता मैदानच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. पंधरा धाव धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाज मार्क होते हेमंतला पाहू शकता दुसऱ्या षटकामध्ये प्राचार करत असताना जागृत मराठा या संघाच्या माध्यमातून. सूर्यकाचा फटका पाहायला मिळते. फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकदा मिळते बॅटची कडा लागत असताना. एका धावाच्या मध्ये 16 धाव धावफलकावरती. आता क्षेत्ररक्षणामध्ये कुठं फेरबदल पाहायला मिळते. लेफ्ट हँड फलंदाज वासूला पाहू शकता. वासूच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळाला फायनलच्या दिशेने. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू होतो मैदानच्या आतमध्ये. शॉर्ट फिर चेंडू होता त्याला फेकून दिला लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धाव मिळतात या चेंडूवरती. खेळपट्टी आपल्या कुठे सुखी पाहायला मिळते. सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतो मग त्यांच्या आतमध्ये कमी करताना गोलंदाजला पाहू शकता. धावसंख्येचा विचार केला तर 20 धाव धावफलकावरती. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो लॉंगाच्या वरतून. फेकून दिला वासुने. लॉंग लॉंग माहिती यूज मॅक्सिमम आउट ऑफ द बार. बिग षटकार. या षटकारच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 26 धाव धावफलकावरती. लॉंगाच्या वरतून फेकून दिला वासूने. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. जर पंचांना डाऊटफुल असेल तर पंच घेऊ शकतात. सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती होते डॉट चेंडूने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धाव धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये राजांनी 15 धावा खर्च केले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या हेमन यांनी.
आता गोलंदाजी मार्कवरती अनंत केने यांना पाहू शकता. भावले गावाला बिलोंग करत असताना गोलंदाजी मार्कवरती अनंत यांना पाहू शकता. रनवे मध्ये अडथळा निर्माण होत असताना 2 षटकांच्या समाप्तीने 26 धावा बनवल्या आतापर्यंत. सुरू कशी कामगिरी केली आहे. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 26 धावा बनवल्यात. सूर्य कसा फटका पाडण्याचा प्रयत्न केला होता, तो बॅटची कडा लागत असताना एक धाव मिळते या चेंडूवरती. 27 धाव धावफलकावरती. वासूच्या बॅटमधून 2 षटकार, एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि बाळाच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत आलाय. पुन्हा एकदा स्ट्राईकला वासू. सूर्य कसा फटका पाहायला मिळतोय, चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लॉंग मिंग मायटी ह्यूज मॅक्सिमम. अजून एक षटकार पाहायला मिळतोय वासूच्या बॅट मधून. या षटकाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना कसा फटका पाहायला मिळतो, डबल 3. चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लॉंग मिंग मायटी ह्यूज मॅक्सिमम. पुन्हा एकदा सूर्य कसा फटका पाहायला मिळतो. लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तत्पूर्वी आलेला धावा आपण पाहू शकता मैदानच्या आतमध्ये. 2 धावा देखील पळून काढल्यात. तिसरीचा प्रयत्न असेल. तिसरीच्या प्रयत्नामध्ये 3 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाच्या माध्यमातून वासू आणि बाळाच्या माध्यमातून 3 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 36 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना असेल. एकदा स्ट्राईकला बाला. पुन्हा एकदा शॉर्ट करत असताना कोणत्या षटक उपस्थित आहेत. फ्लाइट स्ट्रोक षटकार पाहायला मिळतोय बाळाच्या बॅट मधून. बाला. या षटकाच्या मध्ये धावसंख्या आता भरधाव वेगाने वाढत असताना एकदा शॉर्ट बॉल करत असताना कोणत्या षटक 42 उपस्थित आहेत. फ्लाइट अजून या षटकाचा विचार करता या षटकामध्ये 16 धावा आल्यात. 2 धावांची 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. सूर्य कसा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. त्याच्या आतमध्ये 2 थोडेसे स्किट नसते झाले तर झेल आपल्याला पाहायला मिळेल असं. पुन्हा एकदा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबला मैदानच्या आतमध्ये. तत्पूर्वी आलेला धावा आपण पाहू शकतो मैदानच्या आतमध्ये 1 धाव पूर्ण आणि 2 धावा देखील पूर्ण. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 46 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये 20 धावा खर्च केले अनंत यांनी. मागणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा हेमंत यांना पाहू शकता. हेमंतने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा षटफीचा चेंडू होता. अतिरिक्त बाउन्स होता या चेंडूमध्ये. वाईच्या स्वरूपात एकदा मिळते आणि 1 4चा देखील इशारा असेल. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती.
सुरेख असा फटका पाहायला मिळते अपरकटचा, परंतु पंचाचा इशारा न चेंडू. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळते आहेत. 2 तर पाडून काढल्या. तिसरीचा प्रयत्न बघता बघता 3 धावा देखील पूर्ण. 4 धावा देखील पूर्ण. नो प्लस पंजा आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री असेल या पुढचा चेंडू. 52 धावा धावफलकावरती. सुरेखाचा चेंडू होता. एकदा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू उचली प्राता करते. एकदा चेंडू पाहायला मिळतोय. परंतु काय करते आता, स्वतःची विकेट टाकत असताना रनाच्या सुरुवातीपर्यंत बाद होतील. फलंदाज मैदानच्या आतमध्ये आता पाहणार आहोत. इनेट नंबर 3 वरती येत असताना दशरथला पाहणार आहोत. बॉल किती बाकी आहेत दादा? अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या मॅचचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 82 धावा बनवल्या आणि 83 धावा चेस केल्या गेल्या ब्रह्माईले उल्हासनगर संघाच्या माध्यमातून. सुरेखाचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. गोलंदाज चेंडू खाली आणि सुरेख झेल टिपला. आता हेमंत यांनी कॉटन बॉलची संधी. फलंदाज बाद होईल आता. दशरथला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागला दोस्ती होईल शापुरा संघाला. पुढील फलंदाज सुमितला पाहू शकता. सीएम चषक 2025 पाहतात. cricket.in च्या माध्यमातून टेलिकास्ट पाहू शकता YouTube द्वारे. एकदा हेमंत सुरेखाचा चेंडू पाहायला मिळते. वेगावरती स्वारस्य गोलंदाजी करत असताना निर्धार चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. आता कमबॅक करताना हेमंतला पाहू शकता. 4थ्या षटकामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती. एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतो. अतिरिक्त धावा येतात मैदानच्या आतमध्ये. वाईट +1. 54 धावा धावफलकावरती. फुल टच चेंडू होता. वाईटचा इशारा पंचांचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो फांडीच्या दिशेने. तत्पूर्वी आलेल्या धावा पाहू शकता. थोडीशी स्किट होत चित्रक्षक पाहू शकता बॉन्डलाईनच्या दिशेने. 2 धावा देखील पूर्ण करून काढल्यात. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 57 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक 4व्या षटकातील.
11 धावा खर्च केल्या तब्बल 5 चेंडूमध्ये आतापर्यंत हिमन यांनी. मागील षटकामध्ये देखील 11 खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळते. सुरकाचा फटका पाहायला तर कव्हर पॉईंटच्या वरतून चेंडूला फेकून देत असताना चपराक लगावली आहे. फलंदाज बालाच्या बॅटमध्ये षटकार येतोय. 64 धावा. चला व्हॉलेंटियर्स मैदानच्या आतमध्ये पाणी न्यायचं. 64 धावा. मनोज भोईर शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये मनोज भोईर यांना पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. 4 षटकामध्ये आतापर्यंत 64 धावा बनवल्यात. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल निर्माण केली आहे दोस्तुलीन शापूर या संघानं. सूर्यकांतचा चेंडू पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आलेली एक धाव. एका धावच्या मध्ये धावफलक पुढे सरकताना 65 धावा. सीएमच्या 2025 आपण पाहत आहोत. स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये 40+ तालुका आबा आपण पाहत आहोत. पहिला चेंडू मैदानाच्या सुरेख टाकला गेला मनोज भोईर यांच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर आपण एकदा निदा चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शर्फीचा चेंडू होता. आता जेलची संधी असेल. पुन्हा एकदा जेल ड्रॉप होत असताना बाळा यांचा. तत्पूर्वी या 2 धावा मिळतील. सूर्यकांतचा चेंडू पाहायला मिळतात. निदा चेंडूची समाप्ती. अजून या षटकामध्ये चेंडूचा विचार केला तर शिल्लक असेल ते 2. या फक्त मध्ये 3 धावा खर्च केल्या या षटकामध्ये शेवटच्या. मनोज भोईर यांनी सुरेख कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी त्यांना पाहत आहोत. जागृत मराठा या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अजून एक निदा चेंडू पाहायला मिळतोय. आता कमबॅक करतो शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू पाहायला मिळतोय.
पण बाउन्सचा देखील इशारा. चेंडूने जास्त उचली प्राप्त करत असताना त्यामुळे वाईटच्या सुरुवातीला धाव मिळते. धावसंख्या जाम पोहोचली होती. 68 धाव धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती काय करतंय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि 4 धाव आहेत त्या शेवटच्या चेंडूवरती. या 4 धावांच्या मदतीने 5 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती. शेवटच्या चेंडूवरती काय करतंय, मोठा फटका 72 धावांचं मारण्याचा 73 धावांचं प्रयत्न. आव्हान ठेवलंय जागृत मराठा या संघासमोर. चला यानंतरचा सामना आपण पाहणं वन सोल्युशन त्याच्या सोबतीला असेल श्री समर्थ स्पोर्ट्स कल्याण. आपण यायचं त्वरित टॉस साठी.
सलामीची जोडी पाहू शकता जागृत मराठा या संघाची. राजन त्या सोबतीला असेल. पिंटू चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय दोस्ती शापूर त्वरित. गोलंदाजी मार्ग संतोषला पाहू शकता पहिल्या षटक घेत असताना. 73 धावांचा पाठलागाचा मैदानच्या आतमध्ये 5 षटकांमध्ये. सलामीची जोडी राजेंद्र सपली असेल. पिंटू चला सामना चालू करते पंच त्वरित. चला स्क्वेअर लेगचं पंच नाही आपण जायचं. पहिले षटक संतोष. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळते. थोडीशी स्किड असताना राजनांना पाहू शकता. थोडेसे स्किट असताना राजनांना आपण पाहिलं. एकदा चेंडू येते बॅक टू बॅक दुसरा. धावांचा पाठलाग काढायच्या मैदानच्या आत संतोषने आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू टाकलेत. कसा फटका मारला होता मैदानच्या आत पण तो चेंडू थांबला मैदानच्या आतमध्ये. तत्पूर्वी धाव पाहू शकता. एकच धावचे समाधान मानावं लागते. आता स्ट्राईकला तो पिंटूला पाहू शकता. पिंटू कशा काही कामगिरी करतो ते देखील पाहणं गरजेचं असेल. कसा फटका पाहायला म्हणजे मिड विकेटच्या वरतून पिंटूच्या बाहेर मधून षटकार होतोय. कसा फटका पाहायला म्हणजे मिड विकेटच्या वरतून पिंटूच्या बाहेर मधून षटकार होतोय.
अजून एक तडाखा पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला, पण तो चेंडू थांबलाय. तत्पूर्वी आपल्याला धावाला पाहायला मिळतात. तेवढं सुंदर बॅकअपला आपल्याला पाहायला मिळतं मुन्ना पठाण सर. तत्पूर्वी आली एक धाव. शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची तासकी जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉट टांबोल करणार असताना षटकार येतोय राजन यांच्या बॅट मधून. या षटकारच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 14 धावा फलकावरती. पुन्हा एकदा षटकार पूल करणार असताना शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय षटकार येतोय राजनांच्या बॅट. पावसाला देखील आगमन होत असताना आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये त्या धावाचा पाठलाग पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केले संतोष यांनी. एक षटकार पिंटूच्या बॅट मधून, एक षटकार राजेंच्या बॅट मधून देखील आलाय. गोलंदाज सुरकसा फटका पाहायला कडकोच्या दिशेने तत्पूर्वी आलेला धावा आपल्या पाहायला मिळते. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण. दोन धावाच्या मध्ये धावला पुढे सरकसा 16 धावा दापालकावरती. गोलंदाज मार्क दशरथला पाहू शकता. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. थर्ड मॅनेजर जाऊन चेंडू विकेटच्या मागे तत्पूर्वी आलेला धावा पाहू शकता मध्यांच्या आतमध्ये एक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॉडीवरच्या आदळत असताना लेग बायच्या सर्व एक धाव येते. अठरा धाव धापलकावरती. चौदा होत्या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय परंतु विकेट किपरने चेंडू गॅदर केला नाहीये. तत्पूर्वी आलेली धाव आपल्या पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. एकच धावावरती समाधान माना मिळते. बायच्या सुरुवात धाव येते.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचामच्याकडे जतीन भुयार सर वाईटचा इशारा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू तो लॉंगलेगच्या दिशेने तत्पर आलेला धावा पाहू शकता मैदानच्या आतमध्ये. एक धाव तो पळून काढले. दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावा धाबलकावरती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला धावा पाहायला मिळाल्या 8. चेंडूचा खेळ शिल्लक आणि 51 धावांची गरज. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल राजन केने आणि पिंटे यांना. राजन पाटील पिंटे यांना चौकार षटकार मारावे लागतील तरच आपण सामना जिंकणार आहोत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक 51 धावांची गरज. डेट चेंडू पाहायला मिळतोय. पंच गोलंदाज कोण आहेत? दिगंबर येते तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पिंटे यांनी, परंतु चेंडू मैदानच्या आतमध्ये. एक धाव येते या चेंडूवरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. एकदा मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते वाईट धाव. सुरेखचा फटका मारण्याचा प्रयत्न करता. एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू बऱ्याच काल हवेमध्ये. तत्पूर्वी एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धाव देखील पूर्ण. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाता. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरीच्या प्रयत्नात डायरेक्ट हिट झाला तर बाद झाली असती. 3 धावा देखील पूर्ण. एकोणतीस धावा धावफलकावरती. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो फाईन लेगच्या दिशेने. पिंटूच्या बॅटमध्ये तडाखा या चेंडूवरती. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा.
अजूनही 38 धावांची गरज, 13 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आता पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होते पिंटू. कुठेतरी पिंटूच्या बॅटवर षटकार चौकार येत होते. पिंटूला बाद होताना आता पाहायला मिळते. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 38 धावांची गरज असेल. तब्बल एका षटकामध्ये 19 धावा बनवाव्या लागतील. प्रोसेस किट असताना पंचांना पाहू शकता. वाईट चेंडू येत आहे. अतिरिक्त धाव. गोलंदाजी मार्ग दशरथला पाहू शकता. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय राजनांच्या बॅट मधून. चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लेगच्या दिशेने षटकार येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय राजनांच्या बॅट मधून. अजून 31 धावांची गरज असेल मैदानच्या आतमध्ये. 42 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आता वायच्या सर्व एकदम मिळते. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू येतोय. हा पंपूल करण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी आपल्या मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते एक धाव. हा चेंडूचा खेळ शिल्लक 29 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला ना
44 धावा धावफलकावरती. सहा चेंडू 29 धावांची गरज. संदीप येते शेवटच्या षटकामध्ये. शेवटचा सामना केला वन सोल्युशन त्यांना फाईट करत असताना श्री समर्थ स्पोर्ट कल्याण. चला दोन्ही संघाची संघटना घ्यायचे तर टॉस साठी. मोठा फटका पाहायला मिळतोय वांगलेगच्या दिशेने. षटकार येतो पहिल्या चेंडूवरती. 5 चेंडूमध्ये अजून 4 षटकार मारायचे आहेत. 23 धावा बनवायचे आहेत. हो मोठा फटका पाहायला मिळतोय वांगलेगच्या दिशेने. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. आता स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये कॉटन बॉलची संधी. चला पंच बघायचे. चार षटकार मारावे लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. एकदा चेंडू येतोय. पुन्हा एकदा निदा चेंडू येतोय. एक बायच्या स्वरूपात धाव येते. बायच्या स्वरूपात धाव येते. आगळा वेगळा फटका केल्याची शैली पाहिली आपण राजन यांची मधून. एकदा चेंडू येते. पुन्हा एकदा आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निदा चेंडू येते. आणि सामना जिंकलाय दोस्तिलियन शापूर संघाने. काँग्रेस दोस्तिलियन शापूर संघ आणि हॅडलक जागृत माता संघ.
श्री समर्थ स्पोर्ट कल्याण या संघाने टॉस जिंकून प्रथम काय घेतलं क्षेत्रक्षण काय घेतलं का देवी आणि निर्णय पेंडिंग ठेवला त्यांनी. चला निर्णय कालावधी श्री समर्थ स्पोर्ट्स कल्याण आपण त्यांच्या साप्तीला असेल वन सोल्युशन